लांब लांब नाही यहाँ पे सब सोना मिलने वाला है। पहा आपण आता या ठिकाणी या हम्पीमधील या सुंदर अशा वास्तूमध्ये आपण प्रवेश केलेला आहे। पहा प्रचंड मोठे खांब दिसत आहेत आणि यावरती अतिशय सुंदर असं हे शिल्प प्रत्येक खांबावरती आपल्याला दिसत आहे। खूप छान दगडी शिल्पचा सुंदरसा हा नमुना कर्नाटकमधील हम्पी येथे पाहायला मिळतोय। प्रत्येकाने पाहावा असा हा नमुना आहे। पहा पंढरपूरला जी विठ्ठलाची मूर्ती नेलेली ती हेच ते ठिकाण आहे। पहा आपण प्रत्यक्ष पाहूयात जिथून आपल्या पंढरपूरला या कर्नाटक मधील जी आपला कानडा राजा पंढरीचा या कर्नाटक मधून आपल्या महाराष्ट्रामध्ये पोहोचलेला आहे ते हेच ठिकाण। महाराष्ट्रामध्ये जे विठ्ठलाचं मंदिर आहे पंढरपूर येथील मूळचा हा विठ्ठल या कर्नाटक मधील हम्पी या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष हे मूळ ठिकाण पाहायला मिळते। जिथून आपल्या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल पंढरपूर या ठिकाणी स्थित आहे। म्हणतात की कानडा राजा पंढरीचा तो मूळचा हा या ठिकाणी कर्नाटकमध्ये विठ्ठला रुक्मिणी ಬಗ್ಗೆ पहले यहाँ पे डेली पूजा वगैरह सब होता था। जो शत्रु सैनिक लोग आके खराब कर जाते बोलते यहाँ का मूर्ति निकल के महाराष्ट्र में भेजे बोलते पंडरापुर में। इसलिए महाराष्ट्र में पांडुरंग विठ्ठल के नाम से जाना जाता है, कर्नाटक में के कन्नड़ विठ्ठल के नाम से जाना जाता है। अब यहाँ पे मूर्ति नहीं, इधर की मूर्ति महाराष्ट्र में पंडरापुर में। और विष्णु के देखो द्वारपाल गए जो कितना जया है, विजय उधर टूट गया। जय आणि विजय द्वारपाल। पहा कर्नाटकमधील विठ्ठल कानडा राजा पंढरीचा हा मूळचा कर्नाटकमधील हम्पी येथील हेच ते मूळ ठिकाण आहे। पहा ही या येथील आपण ही परिक्रमा स्थळ पाहत आहोत प्रत्यक्ष। या ठिकाणी या मूळ हम्पीमधील कर्नाटकमधील ही विठ्ठलाची परिक्रमा आहे। खाली आपण अंडरग्राऊंडमध्ये ही परिक्रमा पाहायला मिळते आपल्याला। पहा असं सुंदर असं हे शिल्प आणि आपला पंढरपूरचा विठू माऊली जो मूळचा कर्नाटकमधील हा विठुराय त्याची ही परिक्रमा आणि परिक्रमा दिशा आहे इथे आपल्याला दिसत आहे। आणि इथून आपली ही बाहेर निघाल्यानंतर पहा आपण आता इथे आपली ही परिक्रमा पूर्ण होते। जिथून आपण या ठिकाणाहून प्रवेश केला होता दिसताय समोर तुम्हाला, इथून परिक्रमा सुरू झालेली आहे आणि आता ही परिक्रमा या ठिकाणी इथे पूर्ण झाली। हे फोटो काढायला तो मोबाईल व्हिडिओ चालू आहे असं करा ना, हात बित करा ना काही असं करा।